आपल्या भारतीय घरातील अन्न तळल्याशिवाय अपूर्ण असतं. सण असो किंवा इतर कोणताही खास प्रसंग, पुरी, भज्या आणि तळलेले पदार्थ हे नक्कीच असतात. अशा परिस्थितीत सर्वात जास्त नुकसान तेलाचं होतं. तळलेले पदार्थ तयार करत असताना ते पदार्थ तेलाने भरलेल्या कढई पात्रातून तळून काढल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करण्यावर अनेकांचा भर असतो. किंबहुना वारंवार कित्येकदा हे तेल संपत नाही. मग अशा तेलाचं करायचं काय? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच जारी केलेल्या निदर्शनानुसार कोणत्याही प्रकारचं वनस्पती किंवा इतर घटकांपासून तयार करण्यात आलेलं तेल वारंवार तापवू नये. वनस्पती तेल वारंवार तापवल्यामुळे त्यात विषारी घटक निर्माण होऊन त्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारखी गंभीर आजारपणे उद्भवण्याचा धोका वाढतो. खाद्यपदार्थासाठी वापरण्यात आलेलं तेल वारंवार गरम केल्यास त्यात निर्माण होणाऱ्या विषारी घटकांमुळे शरीरात फ्री रॅडिकलचं प्रमाण वाढून त्यामुळे शरीराला सूज येण्यासोबतच इतर गंभीर आजारपणाचाही धोका उद्भवतो. ICMRच्या सूचनांनुसार घरातच नव्हे तर बाहेरही वापरल्या जाणाऱ्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करत खाद्यपदार्थ तयार केले जातात. यामुळे शरीरातील ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढून यामुळे हृदयाच्या समस्या अधिक निर्माण होतात. वनस्पती तेलाचा वापर स्वयंपाकघरात भाज्या बनवण्यासाठी करणं योग्य ठरतं. अशा सूचना ICMRने केल्या आहेत. एका वापरातील तेल उरल्यास ते जास्तीत जास्त आणखी 2 वेळा वापरू शकतो. त्या पलीकडे त्याचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अन्नपदार्थ तयार करत असताना ते योग्य तापमानावर शिजवणंही तितकंच महत्त्व असून त्यामध्ये तेलाचा अवाजवी वापर टाळावा असं आव्हानही तज्ज्ञ मंडळी करतात. त्यामुळे तुम्हीही वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर आत्ताच ही सवय बदला. एकदा वापरलेल्या तेलाचा तुम्हाला पुन्हा स्वयंपाकासाठी वापर करायचा नसेल तर हे करा. दाराच्या कड्या आणि खिळ्यांना हे स्वयंपाकाचं तेल लावा. त्यामुळे ते गंजण्यापासून वाचतील आणि आवाजही येणार नाहीत. वापरलेले स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरण्यासाठी फिल्टर करा आणि नंतर मुलांच्या क्राफ्टसाठी वापरा. हे तेल दिवे लावण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ते वेगळं तेल विकत घ्यावं लागणार नाही. हे तेल तुम्ही बागकामासाठी देखील वापरू शकता. ज्या वनस्पतीमध्ये जास्त कीटक असतील त्या जवळ हे तेल एका भांड्यात ठेवा. अशा स्थितीत किडे तेलाच्या वाटीजवळ येऊन झाडाला इजा पोहोचवणार नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.